मार्फत लाईफ मुवमेंट म्हणून एक या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य असले ते सर आणि सर्व स्टाफने आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी अनुमती दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो एन्व्हायरमेंट ह्या आपल्या प्रोग्रामबद्दल. तर 2021 मध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये ग्लासगो स्कॉटलंड या देशामध्ये जागतिक हवामान बदल परिषद भरवण्यात आली होती. तर त्या परिषदेमध्ये सर्व जगातील प्रमुख देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हा म्हणजे लाईफ म्हणून एक जे मिशन आहे त्या मिशनचं त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडलं. तर जागतिक पातळीवर लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट हा प्रोजेक्ट भारत या प्रोजेक्टचं नेतृत्व आहे. तर याचा मुख्य उद्देश काय, तर आपली जी जीवनशैली आहे म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणपूरक जी जीवनशैली आहे, तर ह्या जीवनशैलीचं त्या ठिकाणी त्यामार्फत पर्यावरणाचं आपण कशा प्रकारे संरक्षण असेल किंवा संवर्धन असेल तर ते करण्यासाठी मिशन लाईफ या योजनेचं त्या ठिकाणी सादर करण्यात आली. तर याचा उद्देश एकच आहे की आता तुम्ही बघताय की दिवसेंदिवस कार्बनचं उत्सर्जन वाढते. जागतिक तापमान वाढ होण्यासाठी जे हरित वायू आहेत ग्रीन गॅसेस आहेत, तर त्याच्यामध्ये कार्बन असेल, मिथेन असेल किंवा त्याबरोबर CFC असेल, तर ह्याच्यामुळे काय होतं की पृथ्वीवरचे तापमान आहे दिवसेंदिवस ते वाढत चाललेलं आहे. तर हे कुठेतरी कमी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी लाईफ मिशन याचा त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. याचा मुख्य उद्देश एनर्जी असेल किंवा प्लास्टिक सारख्या म्हणजे जे वस्तू आहेत प्लास्टिक असेल किंवा त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये लहान सहान गोष्टी विचार करा की समजा घरगुती उपकरणांमध्ये आवश्यकता नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही बल्ब असतील किंवा वेगवेगळ्या बल्बच्या माध्यमातून ऊर्जेची बचत तुम्ही कशा प्रकारे करू शकता. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये काही लहान सहान गोष्टी म्हणून तुम्ही सुद्धा पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून ह्या योजनेमार्फत आम्ही ते करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. हळूहळू ते त्याचा वापर बंद करणे याबरोबरच दैनंदिन जीवनामध्ये शक्य होईल त्यावेळी म्हणजे वाहनांच्या ऐवजी चालणे असेल किंवा सायकलीच्या माध्यमातून जर तुम्ही म्हणजे वापर केला तर त्याच्यामार्फत जे उत्सर्जन आहे म्हणजे पेट्रोल असेल किंवा इतर नैसर्गिक इंधने असतील पेट्रोल डिझेल याचा कमीत कमी वापर करण्यासाठी सायकलीच्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता. त्याच्याबरोबर मिशन लाईफमध्ये याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत की उदाहरणार्थ वाहून जाणारं जे पाणी आहे ते आपले जे पाणी अडवा पाणी जिरवा ह्या योजना शासनाचे त्याच्यामार्फत सुद्धा आपण पाण्याचं त्या ठिकाणी वाहून जाणारं पाणी थांबवून ते जमिनीत पुरवलं तर त्यामार्फत भूजल पातळी त्या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर तुम्ही उद्याच्या 22 नागरिकात तर पर्यावरणामध्ये वृक्षारोपण असेल किंवा वृक्षांचे म्हणजे जोपासना करणे असेल त्यामार्फत तुम्ही ट्री कव्हर आहे म्हणजे वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी सुद्धा तुमच्या मार्फत प्रयत्न भविष्यात होणे गरजेचं आहे. त्याचबरोबर म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक आहे म्हणजे एकदा वापरणे आणि नंतर टाकून देणे, तर प्लास्टिकचा कमीत कमी कसा वापर करता येईल किंवा त्याचा पर्याय म्हणजे प्लास्टिकच्या ऐवजी काही कापडी पिशव्यांचा तुम्ही उपयोग करू शकता दैनंदिन जीवनामध्ये, जेणेकरून प्लास्टिकचा तुम्हाला माहिती आहे विघटन आपला लाकूड असेल किंवा कागद असतील तर याचं विघटन सूक्ष्मजीवामार्फत लवकर कमी कालावधीत होऊ शकतं. पण त्याचऐवजी जर प्लास्टिक जर तुम्ही बघितलं तर हजारो वर्षांचा कालावधी लागतो विघटन होण्यासाठी आणि ते दिवसेंदिवस साचत आहे. त्याच्यामुळे काय होतं की समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये ते तसंच कचरा साचून जे जलचर आहेत त्यांना त्याच्यापासून धोका निर्माण सध्या होतोय. तर त्यासाठी कमीत कमी प्लास्टिकचा कसा वापर करता येईल किंवा जे वापरतो त्याचा रियूज कसा करता येईल म्हणजे रिसायकल वापरणे त्याचा पुनर्वापर करणे हे कसं करता येईल. स्वतःपासून जर सुरुवात केली तुम्ही असा विचार करू नका की मी एकट्याने केलं तर काय फरक पडेल. तुम्ही आतापासून स्वतःपासून जर सुरुवात केली तर जवळजवळ 150 कोटी या ठिकाणी ही मोहीम सुरुवात करण्यामध्ये हाच उद्देश होता की जागतिक पातळीवर सुद्धा दिवसेंदिवस पर्यावरणाची जी हानी होत आहे म्हणजे प्रदूषण असेल किंवा कार्बनचं जे प्रमाण वाढत आहे हवामानामधलं तर ते कमी कसं करता येईल. तर त्यासाठी काय मोठ्या प्रमाणात शासन स्तरावर प्रयत्न चालूच आहेत.
पण एक नागरिक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपलं सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे की आपण स्वतःपासून सुरुवात केली तर भविष्यात त्याचा म्हणजे कालावधी लागेल, पण कधी ना कधीतरी आता जे इमिशन आहे आपलं कार्बनचं, आता आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढते, 40 चालले. तर 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणलं हे आपल्या केंद्र शासनाचं उद्दिष्ट आहे. तर ते कुठेतरी साध्य होण्यासाठी आतापासून तुमची गरज आहे. आम्ही आमच्या स्तरावर सुद्धा वृक्षारोपण असेल किंवा इतर अवेअरनेस प्रोग्राममधून हे लोकांना सांगतोय. पण जोपर्यंत सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांचा असेल, नागरिकांचा असेल मिळत नाही, तोपर्यंत कुठलीही योजना शासनाची यशस्वी 100% होऊ शकत नाही. माझं या ठिकाणी हेच सांगणं आहे की तुम्ही आतापासूनच उद्या भविष्यात 5 वर्ष 10 वर्ष म्हणजे मोठी संख्या